रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मेरीवेदर मैदानावर आज मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माजी रणजी खेळाडू उमेश गोटखिंडीकर, संग्राम अतितकर, उद्योजक संग्राम पाटील, TR पाटील, व्यंकटेश बडे, संजय कदम, सचिन परांजपे, निलेश पाटील, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर विलास नाईक, अभिजित पाटील यांच्यासह क्लबचे अध्यक्ष संजय भगत, इव्हेंट चेअरमन रवी मायदेव, क्लबचे सचिव रवी खोत, इव्हेंट को चेअरमन डॉक्टर महादेव नरके, रविराज शिंदे, सचिन गाडगीळ, संग्राम शेवरे, अभिजित भोसले, दाजिबा पाटील यांच्यासह रोटेरियन उपस्थित होते. यावेळी बोलताना क्लबचे अध्यक्ष संजय भगत यांनी रोटरीमधील खेळाडूंमध्ये संघभावना वाढीला लागावी आणि मैत्रीचे संबंध वाढावेत या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केल्याचं सांगितलं. उमेश गोटखिंडीकर यांनी भविष्यात रोटरीनं राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. संग्राम अतितकर यांनी सलग 11 वर्ष सुरू असलेल्या या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचं कौतुक करत लहान मुलांसाठी सुद्धा अशी स्पर्धा आयोजित करावी असं आवाहन केलं. या स्पर्धेत MWG सुपर किंग्स, माई हुंडाई सिद्धिविनायक, कोहिनूर कीर्ती चॅलेंजर्स, बडेज लकी लेजंड्स, लाँग लाईफ मोती महल आणि हॉटेल किनारा स्पोर्ट्स हे 6 संघ सहभागी झालेत. या संघांच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, बेळगाव, हुबळी, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील 78 खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना हॉटेल किनारा स्पोर्ट्स विरुद्ध कोहिनूर कीर्ती चॅलेंजर्स यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये हॉटेल किनारा स्पोर्ट्सनं 8 धावांनी विजय मिळवला. त्यांचे सचिन हेगडे सामनावीर ठरले. तर दुसरा सामना MWG सुपर किंग्स विरुद्ध माई हुंडाई सिद्धिविनायक यांच्यात झाला. यात MWG सुपर किंग्सनं 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात विशाल कल्याणकर हे सामनावीर ठरले. कोहिनूर कीर्ती चॅलेंजर्स विरुद्ध लाँग लाईफ मोती महल यांच्यातील सामन्यात लाँग लाईफ मोती महल संघानं 23 धावांनी विजय मिळवला. यामध्ये सचिन गाडगीळ हे सामनावीर ठरले. MWG सुपर किंग्स विरुद्ध बडेज लकी लेजंड्स यांच्यातील सामना MWG सुपर संघानं 7 गडी राखून जिंकला. या सामन्यात नामदेव गुरव हे सामनावीर ठरले. उद्या रविवारी अंतिम सामना झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.